नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी राम मंदिराच्या बाबतीत आणि अयोध्येमध्ये जे रामलल्लांचं अयोध्येमध्ये भव्य असं मंदिर उभं राहिलं आणि त्याची प्राण प्रतिष्ठा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाली. हा सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य असा साजरा झाला. याच्यामध्ये देशातल्या बहुसंख्य लोकांना अतिशय आनंद आणि एक प्रकारची दिवाळीच साजरी झाली असंही म्हणायला हरकत नाही. आणि याच बाबतीत उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये राम मंदिराच्या बाबतीत जो काही धन्यवाद प्रस्ताव मांडताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्या, काशी आणि मथुरा या 3 शक्तिपीठांच्या बाबतीत जे हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे 3 स्थान आहे, याच्या बाबतीत जो मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाच्या शब्दामध्ये जो उल्लेख केलाय तो पहिला आपण ऐका. अयोध्या कुत्सित मनसा के लिए अभिषिक्त थी, एक सुनियोजित तिरस्कार भी झेलती रही. लोक आस्था और जनभावनाओं के साथ ऐसा खिलवाड़ संभवतः दूसरी जगह देखने को नहीं मिला होगा. अयोध्या के साथ अन्याय हुआ, और महोदय, जब मैं अन्याय की बात करता हूं तो हमें 5000 वर्ष पुरानी बात भी याद आने लगती है. उस समय पांडवों के साथ भी अन्याय हुआ था, और उस समय कृष्ण गए थे कौरवों के पास. उन्होंने भी कहा था बस दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम. हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे. लेकिन दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. यहां तक कि उसने भी भगवान श्री कृष्ण को बंधक बनाने का कुत्सित प्रयास किया. उल्टे हरि को बांधने चला, जो था साध्य साधने चला. यही तो हुआ था. यही तो हुआ था अयोध्या के साथ, और यही हुआ काशी के साथ, और यही हुआ था मथुरा के साथ भी. हमने यही तो कहा. उस समय 5 गांव मांगे थे. भाई, भगवान कृष्ण ने तो पहले कहा, जब वो समझौता कराने के लिए गए थे, महाभारत का युद्ध टालने के लिए गए थे, कि भी देना हो तो आधा दो, लेकिन इसमें भी यदि बाधा है तो दे दो केवल 5 ग्राम. लेकिन वो 5 गांव, लेकिन यहां तो इस समाज सैकड़ों वर्षों से यहां की आस्था केवल 3 के लिए बात कर रही है. 3 के लिए. वो 3 के लिए भी इसलिए वे विशिष्ट स्थल हैं, वे सामान्य नहीं है. ईश्वर की अवतरण की धरती है, असामान्य नहीं है. वो असामान्य यानी उसको एक सामान्य स्तर पर नहीं मान सकते, लेकिन एक जिद है, और उस जिद में जब राजनीतिक उसमें तड़का पड़ने लगता है और वोट बैंक बनाने की राजनीति होने लगती है, तो वहीं से फिर विवाद की स्थिति खड़ी होने लगती है. यानी लोक आस्था, भारत के अंदर लोक आस्था का अपमान हो,
बहुसंख्यक समाज गिड़गिड़ाए, ये पहली बार देखने को मिला। दुनिया देख रही, स्वतंत्र भारत में काम पहली बार पहले होना चाहिए था, 1947 में प्रारंभ होना चाहिए था। और उस आस्था के लिए बार बार गुहार लगाता रहा। हमने तो केवल 3 जगह मांगी, अन्य जगहों के बारे में कोई मुद्दा नहीं था। अयोध्या के लिए, और देखिए अयोध्या का उत्सव लोगों ने देखा तो नंदी बाबा ने भी कहा, भाई हम काहे इंतजार करें। उन्होंने भी इंतजार किए बगैर रात्रि में बैरिकेड तोड़वा डाले। और हमारे कृष्ण कन्हैया कहां मानने वाले हैं। आता या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट सांगितले की 500-550 वर्ष हिंदू धर्मातील लोकांनी किंवा हिंदूंनी राम मंदिराची प्रतीक्षा केली आणि अतिशय मोठ्या संघर्षातून अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिले। म्हणजे 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण राम मंदिर होता होता जवळजवळ 75-76 वर्ष या देशामध्ये लागले। अनेक संघर्ष करावा लागला आणि त्यांनी जे महाभारतामधलं काही उदाहरण दिले किंवा कौरव आहेत, पांडव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा राज्याचा कारभाराच्या बाबतीतचे काही किंवा एकमेकांना जमीन वाटण्यामध्ये वाद झाला, त्या वादातून शेवटी कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं। खरं तर समझोता करताना श्रीकृष्णांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला खरं तर अर्ध राज्य पांडवांना द्यावा लागेल, पण त्यातही तुम्हाला जर काही बाधा येत असेल तर फक्त 5 गावं द्या। पण कौरवांनी 5 गावं सोडा, पण सांगितलं तुम्हाला सुईच्या टोकावर जितकी जमीन येईल तितकी जमीन सुद्धा पांडवांना आम्ही देणार नाही। त्यामुळे हे कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध अटळ झालं। श्रीकृष्णांचा पण इलाज राहिला नाही, शेवटी युद्ध झालं, कौरव नष्ट झाले आणि पांडवांचा विजय झाला। हा सगळा जो इतिहास महाभारत हे आपण सगळं प्रत्येकाला माहिती आहे, अवगत आहे। त्याच पद्धतीने योगीजींनी जे काही उदाहरण देऊन सांगितलं की या देशामध्ये आजही ज्या देशात 80% हिंदू राहतात त्या देशात आजही 3 लाखापेक्षा जास्त मस्जिदी आहेत आणि 1500-1600च्या शतकामध्ये बाबर आक्रांत झाले किंवा हे जे मुघल आक्रांत आले यांनी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये हजारोच्या संख्येने मंदिरं पाडली आणि या मंदिरांच्या जागी मस्जिदी बांधल्या। बरं, ह्या मस्जिदी बांधताना यांनी पूर्ण मंदिरं पण पाडले नाही। ज्या मंदिरं ज्या पिलर्सवर उभे ते पिलर्सच खंडित करून त्यावर मस्जिदीचा आकार देण्याचा त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। त्याचे अवशेष आजही मंदिराचे या मस्जिदींमध्ये सापडतात। आणि हिंदूंची फक्त एकच मागणी आहे की आमचं अयोध्या आणि काशी आणि मथुरा हे जे 3 मुख्य जे आमचं श्रद्धास्थान आहे, हिंदूंचे अतिशय प्रिय स्थान आहे, इतक्याच त्या 3 फक्त जागांना प्राधान्य द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। आणि मग ते जे त्यांनी अतिशय योग्य शब्दात सांगितलं की 500-550 वर्षापूर्वीचा जो लढा किंवा संघर्ष किंवा 75 वर्ष ज्या प्रकारचं अयोध्येमध्ये राम मंदिर होण्यासाठी प्रतीक्षा
त्यानंतरही अनेक संघर्ष काँग्रेसने राम मंदिर होऊ नये किंवा समाजवादी पक्षाने राम मंदिर होऊ नये किंवा त्यामध्ये अनेक बाधा, अनेक कारसेवकांची हत्या, अनेकांचा मृत्यू झाला, साधू संतांची अनेक साधू संतांनी तिथं आपली आहुती दिली. त्यातूनही शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या अथक प्रयत्नाने अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. आणि आता जे काशी किंवा वाराणसी या ठिकाणी जे ज्ञानवापी मस्जिद आता आपण म्हणतोय, ही ॲक्च्युअली भोलेनाथाचं मंदिर आहे. इथं नंदी पण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आर्कोलॉजिक सर्वेमध्ये आलेले आणि मथुरेचं पण ASI सर्वेमध्ये डिटेल आलेत की इथं पण श्रीकृष्णांचं किंवा हिंदू मंदिर पाडूनच मस्जिद बांधलेली आहे. त्यामुळं योगींनी सांगितले की नंदींनी तोडून, बॅरिकेड तोडून मंदिर आता साधारण खुलं केलंय. आणि त्याच पद्धतीने श्रीकृष्ण पण कन्हैया पण आता थांबणार नाही. त्यामुळे एक प्रकारे इशाराच देऊन टाकलाय की हे 3 मंदिरं 100% हिंदूंचे आहे आणि ते येत्या काळामध्ये, येत्या 2-5 वर्षात म्हणा किंवा 10 वर्षात म्हणा, काशीचं पण आणि मथुरेत पण हे मंदिरं उभे राहतील याची एक खात्री योगीजींनी देऊन टाकली. अतिशय सोप्या शब्दात आणि अतिशय महत्त्वाच्या भाषेमध्ये त्यांनी हे आपल्याला समजवले. ही एक आनंदाची बाब आहे. हेच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.